पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे शुक्रवार दिनांक 13 मार्च रोजी प्रतापसिंह मोहिते पाटील पतसंस्थेचे चेअरमन पांडुरंग तात्या भोसले व स्नेहपरिवार ग्रामस्थ सरकोली यांच्या वतीनं पंढरपूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर प्रणिता भालके तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेले शिवसेनेचे नगरसेवक अमोल बापू शिंदे, नगरसेवक विनोद धर्मा भोसले, कासेगाव जिल्हा परिषद गटातून विजयी झालेले व्यंकटराव भालके, सरकोली पंचायत समिती गणातून विजयी झालेल्या प्रियंका श्रीकांत जाधव यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला। या सत्कार सोहळ्यानिमित्त सत्कार मूर्तींनी सरकोली ग्रामस्थांशी असलेले ऋणानुबंध सांगत घरातून होणारा हा सत्कार पुढे जनसेवेचे अखंड प्रेरणा देत राहील अशी ग्वाही दिली। या प्रसंगी प्रास्तावित करताना प्रतापसिंह मोहिते पाटील पतसंस्थेचे चेअरमन पांडुरंग तात्या भोसले यांनी या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित मान्यवरांचा परिचय करून देत सरकोली गावाप्रती असलेले स्नेहबंध सांगितले आहेत। यावेळी सरकोली परिसरातील विविध मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्कार सोहळ्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात। या कार्यक्रमासाठी आपल्या पंढरपूरच्या नूतन लोकनियुक्त नगराध्यक्षा या ठिकाणी उपस्थित राहिला, त्यांचं प्रथमतः मी आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो। तसेच या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय भगीरथदादा, आमचे बंधू विनोदजी भोसले, नूतन नगरसेवक महानगरपालिका सोलापूर, तसेच नूतन जिल्हा परिषद सदस्य व्यंकटअण्णा भालके, तसेच पंचायत समितीच्या सदस्य प्रियंका जाधव आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि सर्वांना अत्यंत मनमिळाऊपणाने सर्वांना मार्गदर्शन करणारे आपले संजय सिंह भाऊ, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या गावचे उपसरपंच भास्करप्पा, तसेच माजी सरपंच भास्करप्पा भोसले, जिल्हा परिषद सदस्य मोहन बापू भोसले, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले मोहोळ पंचायत समितीचे माजी सभापती दिलीपरावजी पाटील साहेब, तसेच पोलीस पाटील भगवानना पाटील, तसेच श्रीनिवासजी पाटील, तसेच या ठिकाणी व्यंकटअण्णा आणि त्यांच्या सुविद्य पत्नी रुपालीताई वहिनी, तसेच विनोद भोसले यांच्या पत्नी धनश्री भोसले, तसेच दत्तानाना सावंत, आमचे पांडुतात्या ताटे, या ठिकाणी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजारामजी बाबरसाहेब आणि व्यासपीठावर असलेले माझे मामा आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सन्माननीय गोकुळदादा जाधव, तसेच दिनकरजी यादव, आपण सर्वजण या ठिकाणी कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो। हा सत्कार आपण नगरपालिकेच्या वेळेला
आपल्या वहिनीसाहेब लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले त्यावेळेस एक भोजनाचा कार्यक्रम आपण इथे ठेवणार होतो, परंतु सत्कार एवढा गडबडीत करायचा होता की पुढं 5 तारखेला आचारसंहिता लागणार आहे असे दादाने सांगितल्यामुळं हा सत्कार थोडासा लांबला, परंतु त्याच्यासाठी त्याला पुन्हा योग चांगला जुळून आला. अण्णा सदस्य झाले, आमचे बंधू विनोदजी या ठिकाणी महापालिकेमध्ये नगरसेवक झाले, तसेच प्रियंका या ठिकाणी माझी बहीण या ठिकाणी पंचायत समितीची सदस्य म्हणून निवडून आले आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचा योग या ठिकाणी सत्कारासाठी जुळून आला. आणि वहिनी साहेबांचं तर असं आहे, आता आपल्याला माहीत आहे आपण या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी रात्रंदिवस कष्ट केलं, कडाक्याच्या थंडीमध्ये देखील कष्ट करून आपल्याला एक अत्यंत ही झालं होतं की बाबा एकामागून एक पराभवानं आपण खचून गेलो होतो, परंतु वहिनी साहेबांचं कष्ट, दादासाहेबांचं नियोजन ह्या सर्व गोष्टीमुळं आपल्याला जो प्रत्येक वेळी जो पराजय येत होता तो वहिनी साहेबांनी आपल्याला सर्वांचा मान स्वाभिमान या ठिकाणी वाढवण्याचं काम केलं. म्हणून हा सत्कार आणि हा सर्व सत्कार करण्याचं एक माझं मत होतं आणि माझ्या नगरपालिकेच्या वेळेला राहून गेलेला कार्यक्रम मी या ठिकाणी यावेळेला आयोजित केला. आपण सर्वजण वेळेत वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आला. फार तर वेळ झाले, परंतु थोडासा माझ्यासाठी आता अजून आणखी थोडासा वेळ द्यावा अशी मी विनंती करतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचं स्वागत करतो आणि मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पंढरपूर तालुक्याची राजधानी म्हणून संबोधलं जाणारं गाव सरकोली गावामध्ये आमचे स्नेही व सरकोली गावचे माजी सरपंच प्रतापसिंह मोहिते पाटील, पतसंस्थेचे चेअरमन सन्माननीय पांडुरंग तात्या भोसले यांच्या घरी आज सुंदर असा हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती उपस्थित असणारे पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे जनतेच्या मनातील आमदार व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सन्माननीय भगीरथदादा भालके, पंढरपूरच्या प्रथम नागरिक सौभाग्यवती प्रणिता भगीरथ भालके, व्यासपीठावरती उपस्थित आजचे सत्कार मूर्ती सोलापूर नगरपालिकेचे नूतन नगरसेवक सन्माननीय विनोदजी भोसले, व्यासपीठावरती उपस्थित सोलापूर जिल्हा परिषदेचे नूतन जिल्हा परिषद सदस्य व पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे युवक नेते सन्माननीय व्यंकटरावांना भालके, पंचायत समितीच्या नूतन सदस्य सौभाग्यवती प्रियंका जाधवताई, या ठिकाणी मला 2च मिनिटाचा मुडे साहेबांनी वेळ दिलेला आहे, त्यामुळं व्यासपीठावरील सर्व मान्यवरांची या ठिकाणी माफी मागतो. व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व मान्यवर, कारण या ठिकाणी भोजनाचा पण कार्यक्रम आहे. या ठिकाणी उपस्थित असणारे पत्रकार बंधू, छायाचित्रकार, आमचे मित्र भारतरावजी मुडे, या ठिकाणी पांडुरंग तात्याने एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कालच 12 मार्चला यशवंतराव चव्हाण साहेबांची जयंती झाली. जयंती होती 12 मार्च 1913 रोजी एक ज्ञानसूर्य महाराष्ट्रामध्ये जन्माला आला आणि त्यांची संकल्पना होती की बहुजनाच्या दारापर्यंत विकासाची गंगा गेली पाहिजे आणि त्याच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती त्यांनी केली. आणि आज या भोसले वस्तीवरती एक अनन्यसाधारण योग जुळून आलेला आहे की शहरी आणि ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी सत्कार सोहळा होतोय आणि यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र या ठिकाणी घडतोय. कारण बहुजनाच्या दारापर्यंत विकासाची गंगा पोहोचावी असं वाटत असेल तर प्रामुख्याने बहुजनाच्या कुटुंबातील मुलांच्या घरामध्ये पद निर्माण झाली पाहिजेत. आज व्यंकटण्णाच्या माध्यमातून असेल, आमच्या प्रणिताताईंच्या माध्यमातून असेल, प्रियंकाताईंच्या माध्यमातून असेल, ग्रामीण भागातील मुलं आज या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जात आहेत आणि शहरीकरणाच्या माध्यमातून बघितलं तर आमचे स्नेही विनोदजी भोसले असतील किंवा आता अमोल बापू शिंदे या ठिकाणी येणार आहेत.
अशी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरातील मुलं ज्यावेळेला या खुर्चीवरती बसतात, कारण मागील 2 वर्षामध्ये अनेक जण म्हणत होते, मी सुरुवातीला बोलत असताना सांगितलं, सरकुली हे राजधानीचं गाव आहे. भारतनाना भालके साहेबांच्या सारखे एक रत्न या गावामध्ये जन्माला आलं आणि 15 वर्ष, कारण नानांच्या सोबत आम्ही 90 सालापासून काम करणारे कार्यकर्ते आहोत. नाना नेहमी म्हणायचे की खऱ्या अर्थानं आपल्याला जर यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या, शरदरावजी पवार साहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र निर्माण करायचं असेल तर नानांच्या मुखामध्ये एक वाक्य असायचं की विनोबा भावेंचं वाक्य असायचं, का जगावा याचं प्रयोजन शोधत असतो तो खरा तरुण असतो आणि तो तरुण आपल्या आयुष्यामध्ये क्रांती घडवू शकतो. आणि नानाने ती क्रांती घडवली. 2009 साली नाना पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार झाले. 19 साली आमदार झाले, 14 साली आमदार झाले. आणि ज्या वेळेला आमच्या विठ्ठल परिवाराला ग्रहण लागलं आणि नाना आमच्यातून निघून गेले, आणि त्यावेळेला अनेक जण म्हणत होते भालके परिवार संपला, भालके परिवार संपला. परंतु कालच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पंढरपूर ही दक्षिण भारताची काशी आहे आणि या पंढरपूरचं नगराध्यक्षपद प्रथम नगराध्यक्ष, लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून प्रणितताई भालके आल्या. आणि मला तो दिवस आठवतोय ज्यावेळेला भारतनाना भालके साहेबांनी महिलांचे मेळावे घेतले होते आणि आमच्या प्रणितताईंचं पहिलं भाषण बागडे बाबांच्या मठावरती झालेलं होतं. आणि पहिल्या भाषणामध्ये आमच्या प्रणितताई भालके यांनी सांगितलेलं होतं की मला प्रामुख्यानं गोरगरीब जनतेची सेवा करायची आहे. आणि खऱ्या अर्थानं आज ते स्वप्न पूर्णत्वाला येताना दिसत आहे. पंढरपूरमध्ये ज्या वेळेला त्या नगराध्यक्ष झाल्या, प्रथम नागरिक म्हणून त्या निवडून आल्या आणि त्यावेळेला त्यांनी जे कामाचा झपाटा लावलेला आहे. पांडुरंग तात्या, आज तुम्ही हा जो सत्कार केलाय तो नानाच्या विचाराचा सत्कार आहे. नानांचा विचार होता की आजचा लोकप्रतिनिधी हा गाडीचे काच लावून जाणारा नसावा. नाना नेहमी म्हणायचे की माझ्या विठ्ठल परिवारातील प्रत्येक नेता हा गाडीची काच बंद करताना जाणार पाहिजे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये सत्यनारायण असेल, घरामध्ये आनंदाचा क्षण असेल किंवा दुःखाचा क्षण असेल, प्रत्येकामध्ये सहभागी होणारा नेता निर्माण झाला पाहिजे. आणि आज विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून काल सभापती पदाच्या निवडी झाल्या आणि अनेकाच्या व्हॉट्सअपवरती आम्ही मेसेज बघितले, राहुल भोसले, की अमुक अमुक्याचा विजय झाला. पण मी छातीवरती हात ठेवून सांगतोय की जे आनंद साजरा करतायत माझ्या विठ्ठल परिवाराचे 5 जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेले आहेत. दादा, तुम्ही आणि आमदार साहेब जरी 8 दिवस अगोदर आला असता ना तर 8च्या 8 जिल्हा परिषदेचे सदस्य आणि 16 पैकी 14 ते 15 पंचायत समितीचे सदस्य भारतनानांच्या विचाराचे या पंढरपूर तालुक्यामध्ये दिसले असते. विठ्ठल परिवार, अनेकांना मनापासून वाटतंय दादा की विठ्ठल परिवार एक अशी मोठी वज्रमुठ आहे, अशी मोठी ताकद आहे की त्याच्या पाठीमागे औदुंबरांना पाटील असतील, त्याच्या पाठीमागे भारतनाना भालके साहेब असतील, वसंतदादा असतील, एवढ्या मोठी ताकदीची लोक आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी खंबीरपणानं उभा आहे. भारतरावजी मोडे साहेब मला पाठीमागून टच करतात, खरं आहे गोष्ट, कारण वेळेच आपल्याला भान राखावं लागणार आहे. पण या ठिकाणी एवढा मोठा सत्कार सोहळा आयोजित केलेला असताना मी पांडुरंग तात्यांना धन्यवाद देतोय की या ठिकाणी हजाराच्या संख्येने लोक गोळा केलेले आहेत. तात्या, आपण नानाच्या विचाराचे वारसदार आहात. मग पांडुरंग तात्या भोसले असतील, रमेशजी भोसले असतील, भास्कर भोसले असतील, राहुल भोसले असतील, आमचे भोसले सर असतील, नानांनी जी निर्माण केलेली फळे त्याच्यामध्ये आमच्यासारखे हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते असतील. नानांनी सामान्य कुटुंबातील लोक या राजकारणामध्ये पुढे आणले आणि निश्चितपणानं दादा ही लोक आपल्या विठ्ठल परिवाराचा आधार आहेत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्या पाठीशी खंबीरपणानं प्रणितताईंच्या आणि आपल्या पाठीमागं हा जो समोर हजारोच्या संख्येनं हे सामान्य कार्यकर्ते नाहीत तर नानांनी तयार केलेली एक ब्रिगेड आहे. निश्चितपणानं भविष्य काळामध्ये आज जरी कोणी आनंद साजरा करीत असतील तरी सुद्धा मी सर्वांना या ठिकाणी या व्यासपीठावरून सांगतोय की पांडुरंग भोसलेंच्या घरी हजारो लोकांच्या, हजारो कार्यकर्त्यांची जी फळी जमा झालेली आहे ती याच्यासाठी झालेली आहे की भारतनानांचा विचार जिवंत आहे आणि निश्चितपणाने इथून पुढच्या काळामध्ये विठ्ठल परिवाराचा झेंडा या पंढरपूर तालुक्यामध्ये नव्हे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये अग्रक्रमानं फडकल्याशिवाय राहणार नाही. आणि व्यंकटांना आपल्याला सुद्धा विनंती करतोय, काशीगावच्या सभेमध्ये मी खूप मोठ्यानं सांगितलेलं होतं की अण्णांनी आमच्या भागामध्ये, पुळूच्या भागामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. अण्णासारखं नेतृत्व, अण्णा स्टेजवरती बोलणारा माणूस नाही परंतु अण्णा काम करणारा माणूस आहे. इथून पुढच्या काळामध्ये विठ्ठल परिवाराचं कार्य निश्चितप्रमाणे नानांच्या विचाराशी निगडीत असेल अशा पद्धतीची मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि मी आमचे स्नेही पांडुरंगजी भोसले साहेबांना धन्यवाद देतो की एवढा मोठा ग्रामीण भागामध्ये, एवढ्या वस्तीमध्ये, गावामध्ये सुद्धा कोणी एवढा मोठा अरेंजमेंट करू शकत नाही. एवढा सुंदर सत्काराचा कार्यक्रम आपण केला आणि दुर्ग शर्करा योग या ठिकाणी जुळवून आणला, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. आम्हाला बोलावलं, आमचा मान सन्मान केला, याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. आणि संयोजकाने 2 मिनिट बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी
पांडुरंग तात्यांनी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलत असताना स्टेजवर उपस्थित माझे लहान बंधू भगीरथ, दुसरे बंधू विनोददादा भोसले, आमचे मार्गदर्शक संजय भाऊ, माझे भाऊजय नगराध्यक्ष प्रणिता, मी आता स्टेजवर बसलेले सगळे मान्यवर म्हणतोय, पण माझ्यासाठी स्टेजवरची मंडळी, माझ्यासाठी मान्यवर आहेत ती समोर बसलेली जनता. आज या गावानं माझ्यावर इतकं भरपूर प्रेम केलंय, इतकं प्रेम केलं की मी शब्दात व्यक्तच होऊ शकत नाही. आणि गावाचं ऋण कधीच फेडू शकणार नाही माझ्या आयुष्यात. मी बोलणार नव्हतो, वेळ झालाय, पण रमेश दादा आणि पांडू तात्या म्हणले तुम्हाला बोलायला लागतंय, तर बोलतो म्हणलं. रमेश दादाची एक रस्त्याची मागणी आहे, ती लवकरच पूर्ण करू. आणि माझ्यासाठी अजून एक चांगली गोष्ट आहे, आता मी एकटाच अपक्ष जिल्हा परिषद सदस्य आहे जिल्ह्यात. विनोद भाऊ भाजपचे नगरसेवक असल्यामुळं थोडं पालकमंत्र्यालाही बोलून माझ्यासाठी काम करतील एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि गावात होणारा, गावाच्या पांढरीत सत्कार होणारा काय असतो हे मी शब्दातच सांगू शकत नाही. गावात सत्कार होणं, सन्मान होणं ही लय मोठी भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळे मी गावाचं कधीच ऋण फेडू शकणार नाही. आणि तात्यांनी जे या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल तात्याचं व त्यांच्या सर्व मित्र परिवाराचं मी आभार व्यक्त करतो. माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा, आपण या ठिकाणी व्यक्त झाला. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या या कौटुंबिक सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेले आमचे सर्वांचे मार्गदर्शक, आमचे ज्येष्ठ बंधू सन्माननीय भगीरथदा बालके, त्याचसोबत पंढरपूरच्या प्रथम नागरिक तथा पंढरपूरच्या नगराध्यक्षा सन्माननीय प्रणिताई बालके, त्याचसोबत या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य असलेले आमचे सन्माननीय व्यंकटनाथ बालके, त्यासोबत डॉक्टर संजय कुमारजी भोसले, उपस्थित सन्माननीय प्रियंकाताई जाधव, उपस्थित सर्व मान्यवर, खरं तर सर्वांची नावं या ठिकाणी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे सन्माननीय आमचे ज्येष्ठ बंधू सन्माननीय पांडुरंग भोसलेजी व उपस्थित सर्व समोरील मंचासमोरील सर्व नागरिक व उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, प्रथमतः मी या कार्यक्रमाकरता मला या ठिकाणी बोललं आणि माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचं व कार्यक्रमाचे संयोजक या सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. आणि दुसरे आमचे कार्यक्रमाचे संयोजक, त्याचं नाव विसरलो, आमचे संग्राम भैया बालके आणि सर्व मान्यवर. खरं तर सरकोली या गावाशी माझं एक अनोखं नातं आहे, कारण की माझ्या आईचं आजोळपण सरकोली आहे, माझे दोन्ही साडू सरकोलीचे आहेत. या ठिकाणी वाकेशी सब जितकं नातं जवळचं सरकोलीशी माझं जोडलं गेलेलं आहे की माझ्या दोन्ही माम्या पण सरकोलीचे आहेत. त्यामुळं सरकोली या गावाशी एक जुना ऋणानुबंध आहे. आणि आत्ताच या ठिकाणी म्हणलं की आणि खरं तर संयोजकांनी एक चांगला मिलाप या ठिकाणी घडवला आहे की ग्रामीण आणि शहरी भागातील आपल्या सर्व दोन्ही या ठिकाणी लोकांना एकत्र केलं आहे. खरं तर भगीरथदा, मी तुम्हाला सांगायला मला आवडेल, आमला उपवास असू द्या किंवा मी असू द्या, आम्ही दोघं पण या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये विठ्ठल परिवाराचं नेतृत्व केल्याचं मी करतोय. कारण की कायम आम्ही वेगळंच या ठिकाणी कधी बघितलंच नाही आहे. कारण की भारतनाना जेव्हा होते आमदार होते तेव्हा कायम जेव्हा सोलापुरात यायचे तेव्हा त्यांची आमची कायम भेट ठरलेली असायची. आणि त्यावेळी काँग्रेसचे सहयोगी सदस्य म्हणून त्या ठिकाणी ते काम करत होते आणि मला त्यांना खूप जवळून बघण्याचा योग आला. आणि त्यांची कामाप्रती जी निष्ठा आहे आणि लोकांप्रती त्यांची जी काम करण्याची जी भावना होती आणि त्यांच्याकडून खूप काही बऱ्याचशा गोष्टी आम्हाला या ठिकाणी शिकायला मिळाल्या. आणि त्याचाच एक परिपाक म्हणून आम्ही या ठिकाणी सामाजिक राजकारणामध्ये आम्ही काम करतोय. आणि हे करत असताना आताच व्यंकटनाथ बालके साहेबांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये मी आहे, पण आता खरं सांगायची गोष्ट, भारतीय जनता पार्टीमध्ये मला पण 2 महिने झाले त्या ठिकाणी. भारतीय जनता पार्टीमध्ये जरी असलो आणि हे काम करत असताना निश्चितपणे या आपल्यासाठी किंवा सरकोली गावासाठी जे काही पालकमंत्र्याकडून काही करता येईल निश्चितपणे माझ्या पद्धतीने 100% प्रयत्न करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करीन. आणि अधिक काय बोलणार नाही.
या ठिकाणी बोलल्याबद्दल मी खूप खूप सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि मला या कार्यक्रमास बोलल्याबद्दल या ठिकाणी पुनश्च एकदा मी संयोजकाचे धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे विचार संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विनोद दादा. सरकोली गावाशी माझं जिव्हाळ्याचं नातं आहे हे उद्गार आपल्या बोलण्यातून स्पष्ट झाले की. नमस्कार. सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, समोर उपस्थित सरकोली गावातील सर्व ग्रामस्थ, तसंच सिद्धेवाडी गावातून आलेले सर्व ग्रामस्थ, तरुण सहकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक. खरं तर मी प्रथमतः सगळ्यांची माफी मागते की मलाच यायला जास्त उशीर झाला होता, त्यामुळे जास्त वेळ घेत नाही बोलायला. तसं बघायला गेलं तर माझा हा गावाच्या वतीने दुसरा सत्कार आहे, पण मी आज पण तिसरा आहे. खरं तर मी प्रथमतः ह्यांचं सगळ्यांचा आभार व्यक्त करू इच्छिते, कारण आत्ताच नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये गावामध्ये प्रचार करत असताना गावाला एक शब्द दिला होता मला की बाबांना कुठं कमी पडू देणार नाही, आणि खरं तर तो शब्द गावाने पाळला. त्याबद्दल मी प्रथमतः आमच्या गावाचा आभार व्यक्त करते. आणि आज पांडुतात्याने आम्हाला इथं बोलवून सन्मानित केलं, त्याबद्दल त्यांचं देखील त्यांचं आणि त्यांच्या मित्रपरिवाराचं मी आभार व्यक्त करते. खरं तर जास्त वेळ घेत नाही, कारण कुणालाही ऐकण्यात काही रस राहिलेला नाही, पुढचं सगळं दिसायला लागलेलं आहे, त्याच्यामुळं धन्यवाद देते आणि थांबते. धन्यवाद ताई, आपण या ठिकाणी व्यक्त झालात. आणि यानंतर जनतेच्या मनातील आमदार पदाची प्रतिभा जोपास. आजच्या या सत्कार समारंभाच्या प्रसंगी उपस्थित सत्कार मूर्ती व सोलापूर महापालिकेचे नूतन नगरसेवक सन्माननीय सहकारी विनोदजी भोसले, या भागाचे नूतन जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय अण्णा, पंचायत समितीच्या नूतन सदस्या सौभाग्यवती प्रियंकाताई जाधव, पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके, आणि आणखी एक सत्कार मूर्ती सोलापूर महापालिकेचे नूतन नगरसेवक आदरणीय अमोल बापूंचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. ते आदरणीय अमोल बापू शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याच्या प्रसंगी मंचावर उपस्थित आदरणीय 8वा इतिहास समृद्ध महाराष्ट्राचा आणि जोडावा प्रत्येक मावळा शिवसेना विचाराचा, आणि तोच विचार घेऊन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचा विचार आणि वसा घेऊन सोलापूर जिल्ह्यातील जनतेची सेवा करणारे व्यक्तिमत्व अमोल बापू शिंदे यांचं सन्मानपूर्वक स्वागत, आणि दादांना विनंती करतोय की आपण संबोधित व्हावं. मंचावर उपस्थित आदरणीय माझे मार्गदर्शक आदरणीय संजयजी भाऊ भोसले, आदरणीय या गावचे माजी सरपंच भास्करप्पा भोसले, भारत काका भुसे, राजाभाऊजी बाबर, उपस्थित उपसरपंच भास्करप्पा भोसले, पांडुरंग तात्या ताटे, मंचावर उपस्थित आदरणीय विजयजी निकम मामा, मंचावर उपस्थित सर्व आदरणीय माझे मार्गदर्शक गोकुळदादा जाधव, श्रीकांत बाबा जाधव, या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं प्रतापसिंह मोहिते पाटील पतसंस्थेचे चेअरमन आमचे सहकारी पांडुरंगजी भोसले, आणि या गावच्या माजी सरपंच सौभाग्यवती प्रतिभाताई पांडुरंग भोसले या दोन्ही उभयंतांच्या आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या विनंतीला मान देऊन आलेले सर्व गावातील वडीलधारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, गावातील आणि पंचक्रोशीतून आलेले सर्व मान्यवर, तरुण सहकारी, पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो, पांडुरंग तात्याने मनोगतामध्ये त्या ठिकाणी सांगितलं
या सत्कार सोहळ्याचं आयोजन नगरपालिकेच्या इलेक्शन नंतर त्या ठिकाणी करायचं होतं, पण त्यानंतर लगेच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या त्या ठिकाणी आचारसंहिता आणि त्यामध्ये सोलापूर महापालिकेची देखील त्या दरम्यान निवडणूक झाली आणि या गावावरती आपल्या परिवारावरती विशेष प्रेम असणारी दोन्ही आज सत्कार मूर्ती देखील आपल्याला या ठिकाणी सत्काराच्या निमित्तानं लाभले. कारण सोलापूर भागात गेल्यानंतर या तालुक्यातल्या असेल गावातल्या कुठल्याही सर्वसामान्य नागरिकांना एखादी अडचण आली, संकट आली तर आपल्या पाठीशी ठामपणे धावून येणारी ही जोड आज सत्कार मूर्ती म्हणून आपल्या सरकुली गावामध्ये त्या ठिकाणी आमंत्रित केली. आणि आजचा हा सत्कार विशेष आहे, खास आहे, कारण आदरणीय आबांच्या पासून खांद्याला खांदा लावून काम करणारे आज अनेक वडीलधारी त्या ठिकाणी इथं उपस्थित आहेत. आपलं गाव काळ्या मातीशी इमान राखून त्या ठिकाणी लाल मातीची देखील इमान आणि सेवा करणारं गाव आहे. आणि या गावामध्ये राजकारण, समाजकारण प्रत्येक गोष्टीमध्ये लढण्याचे बळ असेल, जिद्द देणारे इथले वडीलधारी आहेत. आणि आबांचा प्रवास त्या ठिकाणी राजकीय असेल, मग 2009, 14, 19च्या विधानसभा असेल, 9ला हे गाव जरी विधानसभेच्या मतदारसंघात जरी नसलं तर या गावातला प्रत्येक माणूस उमेदवार या नात्यानं त्या ठिकाणी पडेल ती जबाबदारी प्रत्येक गावातल्या कानाकोपऱ्यापर्यंत, वाडी वस्तीपर्यंत जाऊन ती पार पडत होती. आणि विधानसभेच्या नंतर या 2020 पासून ते आज 2026 आहे, या 6 वर्षाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये या गावानं अडचणीच्या प्रतिकूल परिस्थितीत देखील वडीलधाऱ्यांनी, तरुणांनी प्रचंड प्रमाणात सहकार्य, प्रेम, आशीर्वाद पाठीमागे ठेवण्याची भूमिका या 6 वर्षाच्या काळामध्ये त्या ठिकाणी दाखवली. नगरपालिकेच्या निवडणुकीत भाग ना भाग, प्रभाग ना प्रभागामध्ये घर ना घर, दार ना दार पिंजून काढण्याची जबाबदारी या गावानं पार पाडली. आणि त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये बापू अभिमानानं त्या ठिकाणी सांगतो की 3200 मतं त्या ठिकाणी पोल झाली होती. त्या 3200 मतामध्ये 2400हून अधिक मताधिक्य आशीर्वाद रूपे देऊन 1600 मतदानाचं मताधिक्य देण्याची भूमिका त्या ठिकाणी या गावानं पार पाडली. आणि म्हणून या गावानं जे लढण्याचं, प्रतिकूल परिस्थितीत धैर्यानं उभं राहण्याची जी दिलेली शिकवण आहे, कारण अडचणीच्या काळात बदलून तालुक्यात असेल, जिल्ह्यातल्या कुठल्याही गावात त्या ठिकाणी गेला आणि सरकुलीचं म्हणलं की राजकारण, समाजकारण त्याच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी आपल्या गावाचं नाव त्या दरम्यान झालेलं आहे. या 6 वर्षाच्या काळात आपला लढणारा माणूस त्या ठिकाणी मग विधानसभा किंवा राजकीय समाजकारणात त्या ठिकाणी नसल्यानंतर किती अडचणी, किती संकट त्या ठिकाणी येतात हे 6 वर्ष आपण जवळून बघितलंय. म्हणून या प्रतिकूल परिस्थितीत देखील आधार देणं, धीर देणं या गावानं त्या ठिकाणी जबाबदारीनं, आशीर्वादानं त्या देण्याची भूमिका पार पाडली. आणि त्यानंतर आज आपल्या जिल्हा परिषद मध्ये असतील, पंचायत समितीमध्ये, नगरपालिकेत, आज शहरात आपले हे सहकारी त्या ठिकाणी महापालिकेत देखील त्या ठिकाणी काम करतायत. आणि म्हणून गाव आणि पंचक्रोशीतल्या आपल्या वडीलधाऱ्यांना, तरुण कार्यकर्त्यांना, शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना, माता भगिनींना त्या ठिकाणी विविध योजना असतील, गावापर्यंत येणारे त्या ठिकाणी रस्ते असतील, त्यांच्या वाट्याचा येणारा निधी हे आणण्याची जबाबदारी आजची सत्कार मूर्ती त्या ठिकाणी जी पडेल ती जबाबदारी पार पाडतील. आणि ती पार पाडण्यासाठी आज प्रतापसिंह मोहिते पाटील पतसंस्थेचे चेअरमन, आमचे सहकारी मार्गदर्शक आदरणीय पांडुरंग तात्या आणि त्यांच्या मित्र परिवारांनी आज स्नेहभोजनाच्या निमित्तानं हे अनेक त्या ठिकाणी आपल्या ग्रामीण असतील, शहरी भागात सर्व त्या ठिकाणी सहकारी एकत्रित गोळा करून आज सत्काराच्या निमित्तानं स्नेहभोजनाचं देखील त्या ठिकाणी आमंत्रण दिलं. आणि या आमंत्रणाला मान देऊन आपण सर्वजण वडीलधारी, तरुण सहकारी, पत्रकार बंधू आणि सर्व आपतेष्ट, मित्र परिवार, नातेवाईक त्या ठिकाणी जमला. त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून, अंतकरणापासून पांडुरंगजी भोसले आणि त्यांच्या कुटुंबाच्या, मित्र परिवाराच्या त्या ठिकाणी वतीनं मी धन्यवाद देतो. आणि ही
समाजकारणात राजकारणातली असलेली वज्रमूठ आशीर्वाद रूपी त्या ठिकाणी पाठबळ देण्याची भूमिका अखंडपणे तुम्ही पाठीशी धरावी ही विनंती या निमित्तानं करतो आणि आपल्या सर्वांना मनापासून अंतकरणापासून आभार व्यक्त करून बापू आणि आत्ताच आदरणीय विनोदजींनी बोलल्याप्रमाणे 2 महिने का होईना तुम्हाला जाऊन त्या पक्षात जरी झालं असलं तरी तुमचा आजपर्यंतचा अगोदरचा अनुभव आणि बापू देखील त्या ठिकाणी सरकारच्याच एका पक्षातले सहकारी आहेत आपल्या त्यामुळं सरकारच्या वतीनं जिथं जिथं त्या ठिकाणी जबाबदारी पार पाडायची वेळ येतील ते आपले सहकारी याच नात्यानं हे आपला नेहमी आवाज त्या दरम्यान उठवतील एवढा ठाम विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपण आदरणीय बापू असतील विनोदजी असतील हे या निमित्तानं आमच्या सरकुली गावामध्ये उपस्थित राहिले त्याबद्दल समस्त सरकुलीकरांच्या वतीनं मी आपलं अंतःकरणपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद भगीरथ दादा, आपण या ठिकाणी व्यक्त झालात. आणि यानंतर सोलापूर या विश्वाचा पालन करता पांडुरंग आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमतः अभिवादन करतो. सरकुली गावात तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके मित्र आमचे चेअरमन साहेब यांच्या आग्रहाखातील उपस्थित असलेले या पंचकृषीतील सर्व लहान थोर ज्येष्ठ मंडळी, मंचगावर उपस्थित असलेले जनतेच्या मनातील आमदार म्हणून आपण सगळेजण संबोधतो, ज्यांनी आता मार्गदर्शन केलं असे आमचे बंधू भगीरथ दादा भालकेताई, ज्या ज्या लोकांचा सत्कार इथे आयोजित केलाय असे यश प्राप्त असलेले सर्व सन्माननीय मंचगावरील मान्यवर, सोलापूर महानगरपालिकेत माझे बंधू विनोदजी भोसले, सर्वांचा नाम उल्लेख वेळेअभावी करणार नाही. उपस्थित सर्वच व्यासपीठ इथं असलेले लहान थोर मंडळी, दादा आता आपण सांगितलं की गेली 1 वर्ष झालं कोणतं ना कोणतं इलेक्शन सातत्यानं चालू आहे, आचारसंहिता चालूच आहे. लोकसभा झाली, विधानसभा झाली, त्यानंतर ग्रामपंचायतीत मला वाटतंय नगरपालिका झाल्या, पंचायत समिती आणि आता महापालिका. या सगळ्यामध्ये एक गोष्ट आवर्जून लक्षात आली. पूर्वी एक काळ जिल्हा असा होता की काही जिल्ह्यातल्या काही ठराविक घरांमधनच कोणतेही इलेक्शन असू द्या त्यांच्या घराची त्यांच्या गावाची चर्चा व्हायची. पण भालके नानांनी राजकारणात जेव्हापासून सक्रिय सहभाग झाला, त्यांचं इलेक्शन सुरू झालं, तेव्हापासून ते आतापर्यंत मला लक्षात आहे की गेल्या 15-20 वर्षामध्ये भारत नाना भालके परिवारातनी सरकुली गावानी कोणतंही इलेक्शन असू द्या त्याचं केंद्रबिंदू पंढरपूर तालुका आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही सगळेजण राहिलेला आहात. ह्याचं उदाहरण आहे. कारण सोलापूरची लोकसभा असू द्या, प्रणित आल्या, त्यांच्या यशात सुद्धा तुमचा किती मोठा वाटा आहे हे सगळ्याला माहित आहे. तुमची थोड्या मतानं झालेली विधानसभा असेल त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीनं लढलात त्याचं उदाहरण सोलापूरकरांकडे आहे. नगरपालिका असतील, नगरपालिकेत ज्या पद्धतीनं मला तर अजब वाटतंय की भालके कुटुंब पंढरपूर शहरापासून 20-25 किलोमीटरवर तुम्ही राहता, पण ज्या पद्धतीची नाळ आपण शहरातल्या नागरिकांबरोबर आहे. कारण इलेक्शनसाठी मी जेव्हा फिरायचो बघायचो, प्रत्येक भगिनी असं म्हणायचे की आमचं खालचं माहीत नाही मला, पण नगराध्यक्षाचा उमेदवार आमचा 100% निवडून येत आहे. आणि असं वातावरण तुम्ही दोघांनी नानानंतर त्या शहरामध्ये जपणं ही खूप लई लाख मोलाची गोष्ट होती आणि ते तुम्ही करून दाखवलं. एकीकडे मला माहित आहे आता सत्तेच्या विरोधात मी स्वतः महापालिकेत इलेक्शन लढलंय आणि मला ते आवर्जून सांगावं लागेल, माझं पण यश जे प्राप्त झालंय त्या यशात तुमच्या नगरपालिकेत जे जे काय घडणार होतं आणि घडलं होतं ते मला भगीरथ दादा सांगत होते की तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं अडचणी आणणार आहेत, तुम्हाला कशा पद्धतीनं प्रशासकीय यंत्रणेमध्ये अडकावून ठेवून तुमचं इलेक्शन ताब्यात घेण्याची गोष्ट होणार आहे. आणि त्यांचा अनुभव होता आणि त्याच्यामुळं मी दादांनी मला ज्या पद्धतीनं काही गोष्टी लक्षात आणून दिल्यामुळं मी नियोजन केलं आणि मला लक्षात आलं हे इलेक्शन
इतकं म्हणा एवढं सोपं नव्हतं. ह्याच्या आधी काही यश आले असतील आपल्याला, पण या वर्षी तुम्हाला पंढरपुरात आलेलं यश असेल, सोलापुरात आम्ही किंबहुना 4च नगरसेवक असू द्या, पण शिवसेनेचे 4 नगरसेवक आणि सोलापूर शहरातल्या भारतीय जनता पार्टी 1 नंबरचा जरी पक्ष असला तर 2 नंबर मताधिक्य घेणारा पक्ष म्हणून शिवसेना ठरला. याच्यामध्ये आम्ही काय कष्ट केलं ते मला माहित आहे. राजकारणावर आता बोलणार नाही, टीका टिप्पणी करण्याची ही जागा नाही. आपण एकच सांगतो, लढलात किती महत्वाचं आहे आणि तुम्ही आजवर ते करून दाखवलेलं आहे. मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये या गावांनी ज्या पद्धतीनं, मला अजून एक विशेष आहे की भारत नाना जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा सुद्धा सरकुली गाव गावात नव्हतं त्यांच्या, आता पण नाही. पण आपलं गाव आपल्या बरोबर नाही, पण आपलं मतामध्ये नाही आहे, पण आपलं गाव 100% आपल्या सोबत आहे हा विश्वास तुम्हाला आहे. कारण सरकोली गाव जर त्या मतदारसंघात असतं तर कुणाला सांगायचीच गरज नसली असती की इथला आमदार कोण आहे. कारण मला वाटतं दादा तुम्ही जेव्हा पहिल्यांदा लढलात त्यावेळेस मला वाटतं 3000 नाही, आपलं 3700 मतं आणि आपल्या गावची लोकसंख्या म्हणजे 1 साइडच झालं असतं बघा. म्हणजे हे आपलं गाव नसताना सुद्धा या गावाच्या जीवावरती आपण इतक्या मोठ्या पद्धतीचं राजकारण केलं. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भवितव्य खूप मोठं आहे. आज शेतकरी राजा तुम्ही बघितलं असेल, जागतिक जी काही संकट आलंय त्याच्यामुळं मला वाटतंय आपल्याला खूप विचार करून आता येणाऱ्या काळात जावं लागेल. कारण तुम्ही बघितलंय की पेट्रोल डिझेल त्याबरोबर आता घरचा गॅस मिळायचा बंद झालाय, कमर्शियल गॅस पूर्ण बंद झालाय. 2-3 दिवसात शहरातले सगळे मोठे हॉटेल बंद होणार आहेत. आताच ती परिस्थिती आहे. म्हणजे हॉटेल बंद होतील, त्याचा इम्पॅक्ट लोकांवरच होणार आहे. तुम्हाला माहिती आहे किती मोठी हॉटेल इंडस्ट्री आहे. आणि त्यानंतर आज आपला ग्रामीण भागातला जो शहरामध्ये मेसमध्ये खाणारा मुलगा असेल, या सगळ्या गोष्टीत पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये प्रचंड मोठ्या अडचणी आहेत. आणि जागतिक बाजारपेठ कुठेतरी बंद झाली तर त्याचा इफेक्ट शेतकऱ्यांना खूप मोठा होणार आहे. कारण का डाळिंब असेल, द्राक्षे असेल, या सगळ्या गोष्टी जर ह्या बाहेर देशात पोहोचू शकल्या नाहीत, कारण आपल्या देशात जर आपला माल इथं राहिला तर त्याला भाव मिळत नाही आणि आपल्याला जर ते विकण्यासाठी दुबई सारख्या शहरात बाहेर देशात जावं लागतंय आणि तिथले जर विमान व्यवस्था चालू झाली नाही, जहाजं बंद पडायला लागले, या सगळ्या गोष्टीत ह्याचा सगळ्यात मोठा नुकसान आपल्याला कुठेतरी शेतकरी राजाला पडतंय का काय ही परिस्थिती आहे. म्हणजे कायम निसर्गाचा मार बसताय आणि कधीतरी निसर्गाचा मार नाही बसला. यावर्षी सगळं चांगलं आहे, पाऊस काळ चांगला झालाय, चांगलं होतंय असं वाटतंय, तोपर्यंत काहीतरी घडामोड घडतीये आणि नुकसान कायम केंद्रबिंदू आमचं बळीराजा ठरतंय. पण या सगळ्या गोष्टीत आपल्याला सगळ्याला त्यांच्या सोबत ताकदीनं उभं राहणं येणाऱ्या काळात गरजेचं आहे. आज आपण मला इथं बोलवलात, मान सन्मान दिलात, त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो. सरकुली गाव हे कायम आम्हाला जरी राजकारणात काय पण मला हिंमत द्यायला कायम सोलापुरात माझ्या पाठीमागं असतंय. विनोदजी असू दे, मी असू दे, आमच्या सुख असू द्या, दुःख असू द्या, या सगळ्या गोष्टीत आम्ही सगळेजण तुम्ही आमच्या खांद्याला खांदा लावून उभं राहता, त्याबद्दल मी मनापासून तुमचे धन्यवाद मानतो. सोलापूर सारख्या शहरामध्ये कधीही कुठली अडचण असू द्या, कधीही कुठला विषय असू द्या, तुमचा छोटा भाऊ म्हणून, तुमचा मोठा भाऊ म्हणून मी असेल, विनोद दादा असतील, सदैव तुमच्या सगळ्या गोष्टींसाठी सोबत आहे. मी भालकेताईंचं मनापासून एक अभिनंदन करतो. ताई मला कधीतरी एकदा फोन केले तर मला लक्की फोन आला की ओळखायचं की कुठल्या तरी ग्रामीण भागातल्या माणसाचं हॉस्पिटलचं काम असतंय. दादा तिथे ते ऍडमिट आहे पेशंट, त्याला रक्त देऊ शकता का, त्याला तिथे दवाखान्यात काहीतरी मदत करायची आहे, त्याचं बिल कमी करू शकता का, अशासाठीच कायम त्यांचा फोन येतो. आणि इतकं लोकांसाठी भगीरथ दादा असतील, हे असतील, या परिवाराने वाहून घेतलंय. आणि या गावात मला वाटतं भोसले आणि बालके हे 2 मोठे परिवार आहेत आणि मला वाटतं गाव 80% याच्यावरच आहे. आणि मोठ्या अधिकाऱ्यांची पण परंपरा या गावामध्ये आहे. त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा कायम आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाला जमेल तिथं मदत करण्याचं काम सगळ्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. त्याचा अनुभव मला सुद्धा आहे. त्याच्यामुळे त्यांचंही मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अमोल बापू, आपण या ठिकाणी व्यक्त झालात. आणि कोणती अडचणी उद्या एक छोटा भाऊ मोठा भाऊ म्हणून नक्कीच तुमच्या अडचणीच्या काळामध्ये मी तुमच्या सोबत आहे असेल हे उद्गार आपल्या बोलण्यातून स्पष्ट झाले. धन्यवाद.
या ठिकाणी आपण सर्वजण आपल्या माझ्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिला, सर्व नेते मंडळी उपस्थित राहिली. आता फक्त माझ्यासाठी अजून एक अर्धा तास द्यायचा आहे, कारण आता एकदम 350 लोक बसते ती, तर थोडा अर्धा तास शिस्तीने ह्या सगळ्याला व्यवस्थित ही होईल. थोडंसं एक अर्धा तास माझ्यासाठी एवढीच एक कळकळीची विनंती आहे, कारण सगळ्यांनी जर गडबड केली तर थोडंसं तिथं दाखल होईल. 1-2 पंक्तीमध्ये बऱ्यापैकी ही होईल, थोडंसं एवढं सहकार्य करावं आणि यानंतर सगळ्यांनी जेवण करून कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. सर्वांचं मनपूर्वक आभार. बरं, एकदा सर्वांना विनंती, शिस्तीनं चला.